Hello dear students, welcome to Sri Academy of Science Kannada. Today we are going to see the examples based on last lecture and previous lecture. What was the point about last lecture? We have seen effect of temperature on resistance and resistivity. Effect of temperature on resistance and resistivity. What was the formula for that? We have seen the formula Rf is equal to R0 in bracket 1 plus alpha delta T. What is Rf here? Rf is the final resistance. What is R0? Initial resistance. 1 plus alpha. What is alpha? Alpha is the temperature coefficient of resistance. And what is delta T? Delta T is the change in temperature. चेंज इन टेम्परेचर. आता हेच इक्वेशन तुम्ही अशा पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता R01 प्लस अल्फा डेल्टा टी. आता फायनलच्या ठिकाणी मी फक्त काय केलंय RT म्हणले. व्हॉट इज टी? इट इज द टेम्परेचर ऍट व्हॉट द रेजिस्टन्स इज मेजर. म्हणजे त्या टेम्परेचरला तुम्ही हा रेजिस्टन्स मेजर केलाय म्हणून त्याला आपण काय म्हणतोय रेजिस्टन्स ऍट दॅट टेम्परेचर, दॅट इज फायनल टेम्परेचर. ओके. सिमिलरली तुम्हाला असा एक फॉर्म्युला माहित आहे अल्फा इज इक्वल टू आर फायनल मायनस आर इनिशियल अपॉन आर इनिशियल आणि इथं काय येणार आहे डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर. हाच फॉर्म्युला तुम्ही अशा पद्धतीने लिहिलेला आहे. ओके. मग आता या फॉर्म्युला वरती these are the three example based on this formula. हे तीन एक्झाम्पल आपल्याकडे आहेत की या फॉर्म्युला वरती तुम्हाला हे तीन एक्झाम्पल काय करायचे सॉल्व करायचे. सी दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. नाउ व्हाट इज द फर्स्ट एक्झाम्पल? द रेजिस्टन्स ऑफ ए हीटिंग एलिमेंट एट रूम टेम्परेचर इज 100 ohm. Is 100 ohm. At what temperature its resistance will be 117 ohm. Okay. If alpha equal to 1.7 into 10 raised to minus 4 degrees Celsius inverse and given room temperature किती 27 degrees Celsius, and these are the four options 967 degrees Celsius, 1030 degrees Celsius, 976 degrees Celsius, 1027 degrees Celsius. Now let us see what the values are given for us. See resistance कुठे दिला आपल्याला रेजिस्टन्स रूम टेम्परेचरला दिलाय. किती दिलाय 100 डिग्री सेल्सिअस. आता रेजिस्टन्सला मी म्हणतो R इक्वल टू 100 ओम. टेम्परेचर किती आहे रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे किती आलं 27. मग मी इथं लिहितो 27 at 27 डिग्री सेल्सिअस. at 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे जसं त्याला इथे T म्हणलंय ना T इज द फायनल टेम्परेचर. इथं R0 म्हणजे काय इनिशियल. मग ते इनिशियल मी म्हणू शकतो कारण आता काय म्हणलंय ऍट व्हॉट टेम्परेचर इट्स रेजिस्टन्स विल बी 117 ओम. आता बघा इथं 100 ओम आहे, इथं 117 ओम आहे. रेजिस्टन्स वाढला की कमी झाला? रेजिस्टन्स वाढला. रेजिस्टन्स इन्क्रीजेस. मग आता आपण काय म्हणलंय टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स पण वाढत जातो. टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे इथं जर रेजिस्टन्स वाढला असेल तर हे टेम्परेचर पण आपलं काय असणार आहे इन्क्रीज झालेलंच असणार आहे. मग तिथला रेजिस्टन्स आपण घेऊया ऍट टी टेम्परेचर वेअर रेजिस्टन्स इज 117 ओम. नाउ व्हाट यू हॅव टू फाइंड. आता इथलं इनिशियल रेजिस्टन्स मी असं म्हणू का R0 इज सॉरी temperature T0 is equal to 27 degrees Celsius आणि temperature T is equal to question mark. इनिशियल टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे. ते इनिशियल टेम्परेचर किती आहे आपलं 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता R टेम्परेचरला आपल्याला किती दिलं रेजिस्टन्स 117. मग हे टेम्परेचर आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. मग आता काय फॉर्म्युला तुम्ही यूज करणार तर इथं तुमचा फॉर्म्युला आहे तोच. ओके. मग आता काय फॉर्म्युला आहे बघा कुठला घ्या दोन्हीपैकी आहे. मग मी आता म्हणतो RT is equal to R01 plus alpha delta T. ओके. आता RT तुम्हाला किती दिलाय बघा RT equal to 117 is equal to how much R0. आता T0 म्हणजे हा इनिशियल झाला ना इनिशियल असल्यामुळे हा R0 किती 100 ओम. ओके 100 ओम.
इथं जर तुम्ही R0 म्हणलं तरी चालेल, कन्फ्युजन नको तुमचं. R0 आणि 0 साठी टेम्परेचर आपल्याकडे आहे T0. ओके, ठीक आहे. 100 ओहम, त्याच्यानंतर इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा. अल्फा किती आपल्याकडे? अल्फा दिलेला आहे तो म्हणजे 1.7 into 10 raised to -4. आणि हाऊ मच इज डेल्टा? आता डेल्टा म्हणजे चेंजिंग टेम्परेचर आहे. फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. आता व्हॉट इज फायनल टेम्परेचर? मतलब फायनल टेम्परेचर म्हणजे आपल्याकडे टी आहे. इनिशियल टेम्परेचर किती आहे? 27. म्हणजे किती येणार? मी ह्या टी ला म्हणतो, मी इथं कॅपिटल टी घेतो, टी मायनस 27. ठीक आहे, हा झाला आपला फॉर्म्युला. आता काय करायचं? 100 मल्टिप्लाय करा. किती येते बघा बरं? 117 is equal to 100 into 100 plus 100 into 1.7 into 10 raised to -4 t minus 27. ओके, हा 100 पलीकडे आला. 117 minus 100 is equal to, ही टर्म मी पलीकडे घेतली म्हणजे त्याला डिवाइड झाली. तर 100 into 1.7 into 10 raised to -4 equal to t minus 27. समजलं का? पहिल्यांदा ब्रॅकेट ओपन केला, 100 मल्टिप्लाय केला, 100 into 1 100, परत प्लस साइन, 100 into 1.7 म्हणजे 100 into 1.7 बाकीच्या ॲज इट इज. त्याच्यानंतर हा 100 पलीकडे गेला, प्लस तर काय झाला? मायनस 117 minus 100, आणि ही टर्म पलीकडे गेलो म्हणजे जरा डिवाइड झाली. डिवाइड झाल्यामुळे किती मिळाला तुम्हाला? 100 into 1.7 into 10 raised to -4 which is equal to t minus 27. आता कॅल्क्युलेट करा किती येतंय? 117 minus 100 किती राहणार? 17 डिवाइडेड बाय 100 into 1.7. आता इथं पॉइंट आहे, मी जर तो पॉइंट शिफ्ट केला म्हणजे 17 आला का? ठीक आहे, 17 म्हणजे इथे 10 raised to -4 तर किती येणार? 10 raised to -5 is equal to t minus 27. 17 ला 17 कॅन्सल झाला. ओके, आता इथं -5 आहे, इथं 2 शून्य आहेत, इथल्या 2 शून्य ह्या 2 कॅन्सल झाले, म्हणजे राहिले किती? 5 मधनं 2 शून्य गेले, किती राहिलं? 5 मधनं 2 शून्य गेले, किती राहिले? 3. म्हणजे किती येणार इथं? 1/10 raised to -3 is equal to t minus 27. -3 वरती गेला, -3 वरती गेला, +3 म्हणजे 10 raised to 3 is equal to t minus 27. 10 raised to 3 मध्ये किती आलं? 3 0, t minus 27. -27 पलीकडे आला म्हणजे 1000 plus 27 is equal to t. Hence t is equal to किती येते? डिग्री सेल्सियस. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. समजलं? चला नोट करून घ्या, नोट डाउन करा, पॉज करून नोट डाउन करा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड. एक्झाम्पल बघा काय म्हणलं इथं? The resistance of platinum wire is 5 ohm at ice point. कोणत्या पॉइंटला दिला रेजिस्टन्स? आइस पॉइंटला 5 ohm दिला, and 5.5 ohm at steam point. म्हणजे स्टीम पॉइंट किती दिला आपल्याला? 5.5 ohm. Find the temperature at which resistance of wire is 5.8 ohm. क्वेश्चन रीड करा, क्वेश्चन समजून घ्या. तुम्ही पहिल्या क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर तुम्हाला दोनच कंडिशन दिल्यात, एक इनिशियल आणि एक फायनल. पण हा क्वेश्चन जर रीड केला तर तुमच्याकडे आइस पॉइंट एक कंडिशन आहे, स्टीम पॉइंट दुसरी कंडिशन आहे, आणि तिसरा टेम्परेचर मध्ये तुम्हाला तिसरी कंडिशन तुम्हाला बघायची आहे. इथं तुमच्याकडे फक्त रूम होता आणि त्या रूम टेम्परेचर नंतर तुम्ही डायरेक्ट फायनल टेम्परेचर तुम्ही फाइंड केलं, त्यामुळे दोनच होते. पण आता 3 कंडिशन्स आहेत. तिसरी कंडिशन आपल्याला फाइंड करायचं आहे, तिसरं टेम्परेचर आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी गिवन पर्यंत लिहून घेऊया. ओके, मग आता बघा, पहिला रेजिस्टन्स R is equal to 5 ohm, दुसरा रेजिस्टन्स R is equal to 5.5 ohm, आणि तिसरा रेजिस्टन्स R is equal to 5.8 ohm. ठीक आहे,
आता 5 ओहम कोणत्या पॉइंटला आहे? आईस पॉइंट. आईस पॉइंट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? ऍब्सोल्युटली दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस. मग ह्याचं टेम्परेचर आपल्याला किती मिळणार आहे? याला म्हणूया T0 इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा झाला तुमचा R0. समजलं? आईस पॉइंट म्हणजे बर्फ. बर्फ कधी असतो? 0 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला टेम्परेचर मिळालं 0 डिग्री सेल्सिअसला. आता हा R किती टेम्परेचरला दिलाय? 5.5 ओहम ऍट स्टीम पॉइंट. स्टीम पॉइंटला मी टेम्परेचर किती घेणार? स्टीम म्हणजे वाफ येणार ना, म्हणजे किती? 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस स्टीम पॉइंट, स्टीमला. ओके, म्हणजे इथे किती येणार? इथे येणार R100. ठीक आहे. आणि तिसरी कंडिशन फाइंड द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरच तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग ह्याला मी म्हणतो T तीच घेतलाय ना, T100 झाला असं लिहतो. ओके, T100 इथे तुमचा T तुम्हाला फाइंड करायचा आहे. ओके, म्हणजे इथे येणार काय? RT इक्वल. ठीक आहे. मग आता मी काय म्हणतो, आता तुम्हाला काय करावं लागेल? आता याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1, याला मी घेतो इक्वेशन नंबर 2, याला मी घेतो इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. समजलं का? आईस पॉइंटचं एक इक्वेशन, स्टीम पॉइंटचं एक इक्वेशन, आणि जे टेम्परेचर आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते आपलं इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं बघा. आता तुम्हाला तिसऱ्या कंडिशनचं टेम्परेचर तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणजे इथलं टेम्परेचर तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग आता फॉर्म्युला तर आपल्याकडे आहे, RT इक्वल टू R01 प्लस अल्फा डेल्टा टी. आपण कसं घेतलंय? हा R0 म्हणजे कुठला? इनिशियल रेजिस्टन्स. हा T म्हणजे कुठला? फायनल टेम्परेचर. इथं पण सॉरी, फायनल टेम्परेचरला तुमचा रेजिस्टन्स किती येतो, आणि इथे टेम्परेचर जो बघताय तो पण इनिशियल आणि फायनल, म्हणजे कमी आणि सगळ्यात जास्त. पण आता आपल्याकडे आईस पॉइंट आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे, आणि इथलं टेम्परेचर आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन, थर्ड कंडिशन. मग आता इक्वेशन घेत असताना तुम्हाला या दोघांचं एक्सप्रेशन एक घ्यावं लागेल, आणि तुम्हाला या दोघांचं एक एक्सप्रेशन घ्यावं लागेल. म्हणजे फ्रॉम 1 and 2 आणि तसंच फ्रॉम 1 and 3, आणि त्या दोघांचं तुम्हाला काय करावं लागेल? कंपॅरिझन करावं लागेल. कळतं मी काय सांगतोय? 3 कंडिशन आपल्याकडे आहेत. फॉर्म्युला आपल्याकडे कसा आहे? इनिशियल आणि फायनल. इनिशियल आणि फायनल, फायनल मायनस इनिशियल असं आपण घेतोय. म्हणल्यानंतर माझ्याकडे 3 टेम्परेचर आहेत, 0, 100 आणि हा आपला अननोन, आणि हा टेम्परेचर आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता फायनल कुठला आहे? तर हा फायनल आहे, बरोबर. मग फायनल मायनस इनिशियल ही एक कंडिशन तुम्हाला मिळेल, आणि इथं स्टीम पॉइंट पण तुम्हाला एक मिळाला आहे. मग स्टीमला आपण जर फायनल म्हणत त्याला इनिशियल कोण असणार? 0. इथं फायनल, इथे इनिशियल तुम्ही म्हणू शकत नाही. इनिशियल जर आपला कोण आहे? इनिशियल मध्ये सगळ्यात कमी कोण आहे? 0. त्यामुळे हा इनिशियल कंपल्सरी राहणार. मग ह्याला एक फायनल म्हणायचं, आणि ह्याला एक फायनल म्हणायचं. मग इथून एक मायनस आहे, आणि इथून एक मायनस आहे, असं येणार. म्हणजे ह्या दोघांची कंडिशन आणि या दोघांची कंडिशन. समजलं? मग आता सॉल्व्ह करतोय बघा त्या पद्धतीनं, तुमच्या लक्षात. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय ना, फ्रॉम 1 and 2. आता याचा टेम्परेचर किती आहे? R100 इज इक्वल इनिशियल किती आहे? R0 इन ब्रॅकेट किती आहे? इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी म्हणजे किती येणार? फायनल मायनस इनिशियल, म्हणजे 100 मायनस 0. ठीक आहे. चला सॉल्व करा. R100 किती आपल्याकडे? 5.5 ओहम इज इक्वल टू R0 किती आपल्याकडे? 5 ओहम. इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 100 मायनस 0 100. ठीक आहे. ब्रॅकेट ओपन करा. किती येतंय? 5.5 इज इक्वल टू 5 प्लस अल्फा 100 into 5 500. हा 5 पलीकडे गेला. 5.5 minus 5 upon 500 equal to अल्फा. हा 5 पलीकडे गेला, मायनस झाला, राहिले किती?
अल्फा इंटू 500 मल्टिप्लाय असल्यामुळे तो 500 इकडे पडे गेला डिवाइड झाला. ठीक आहे. तसंच फ्रॉम 1 and 3 फ्रॉम 1 and 3 त्याला सॉल्व करायचं का बघा. 1 and 3 ट्राय करा, प्रयत्न करा. फ्रॉम 1 and 3 ट्राय करा. चला ट्राय करा. काय ना आता फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन. आता हा फायनल टेम्परेचर आहे, हा इनिशियल आहे, म्हणजे काय ना RT is equal to R0 in bracket 1 plus alpha delta T. ठीक आहे, अल्फा डेल्टा टी. आता डेल्टा टी म्हणजे किती आपल्याकडे. डेल्टा टी म्हणजे इन ब्रॅकेट टेम्परेचरला टी म्हणजे टी मायनस 100, सॉरी टी मायनस 0. फर्स्ट आणि थर्ड बघतोय ना आपण, फर्स्ट आणि थर्ड. टी मायनस 0. ओके, टी मायनस 0. तर आरटी किती आपल्याकडे 5.8. 5.8 आणि 0 किती आपल्याकडे 5 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी मायनस 0 म्हणजेच टी. 5 ब्रॅकेट ओपन करा म्हणजे 5 काय होईल, मल्टिप्लाय होईल. 5 into 1 5 प्लस 5 अल्फा टी. हा 5 पलीकडे आला. 5.8 मायनस 5 अपॉन 5 into t is equal to अल्फा. ठीक आहे, याला म्हणूया इक्वेशन 4, याला म्हणूया इक्वेशन 5. बघा बरोबर आहे का, चेक करा. बरोबर आहे का बघा, बरोबर आहे का. आता बघा बरं, फ्रॉम इक्वेशन 4 and 5 RHS तुम्हाला सेम दिसतोय का. इथं पण अल्फा दिसतोय, इथं पण अल्फा दिसतोय. मग आता कंपॅरिझन करूया. फ्रॉम 4 and 5 from 4 and 5 कितने थे. 4 and 5 5.5 minus 5 upon 500 is equal to 5.8 minus 5 upon 5 into t. कितने थे 5.5 मतलब 5 गेले. 0.5 upon 500 is equal to 0.8 upon 5 into t. ठीक आहे, 5 into t. क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा इथे किती येणार 0.1, इथे येणार 100. ठीक आहे, आता हे इकडे मल्टिप्लाय करा. 5 into 1 म्हणजे 0.5 into t. 0.5 into t is equal to 100. इकडे मल्टिप्लाय झाला 800 येणार आणि इथे एक डेसिमल पॉइंट म्हणजे इथे येणार 80. ठीक आहे, त्याचबरोबर आता t इक्वल टू किती येत आहे 80 अपॉन 0.5 म्हणजेच 800 अपॉन 5 किती येत आहे 5 1 5 6 7 8 3 5 6 30 160 म्हणजे t इज इक्वल टू 160 डिग्री सेल्सिअस. किती ऑप्शन नंबर बी. बघा कॅल्क्युलेशन कसं केलंय, कोणत्या पद्धतीने केलंय समजलं पाहिजे. व्यवस्थित सोडवा. ठीक आहे, गडबड करू नका कॅल्क्युलेशन करत असताना. ठीक आहे, पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट example number 3. Example number 3. Two conductors with different material. दोन कंडक्टर घेतले, दोन्ही मटेरियल कसे वेगळे वेगळे. as shown in figure. इथं फिगर तुम्हाला दाखवलेले आहे. Find relation between ρ1 alpha 1 ρ2 alpha 2 such that resistance of combination is independent of temperature. म्हणजे ह्या दोन्ही कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे तो काय आहे, इट इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. म्हणजे तो टेम्परेचर वरती डिपेंड आहे का, इट इज नॉट डिपेंड. ओके, मग लेट अस सी. दिस इज युअर डायग्राम. हा पहिला मटेरियल असेल जो तुम्हाला ब्लू कलर मध्ये दिसतोय, त्याची लेंथ किती आहे L, त्याचा एरिया किती आहे A.
दुसरा मटेरियल आहे म्हणजे ब्लॅक मध्ये दिसतोय, पुन्हा त्याची लेंथ एल, त्याचा एरिया आहे, म्हणजे दोघांची लेंथ सेम आहे, दोघांचा एरिया पण सेम आहे. फक्त त्याबरोबर त्याचं कनेक्शन कसं आहे रे, एक जोडला त्याच्या पाठीमागे दुसरा जोडला. ठीक आहे, म्हणजे हा एक मटेरियल मिळतोय, तिथे एक मटेरियल मिळतोय, पण हे दोन्ही कसे जोडले, वन आफ्टर द अदर असे जोडले, वन आफ्टर द अदर. येते लक्षात ना. पहिल्या मटेरियल साठी रेझिस्टिव्हिटी किती आहे, रो 1, आणि टेम्परेचर कोएफिशिएंट किती आहे, अल्फा 1. दुसऱ्या मटेरियलला किती, रो 2 आणि अल्फा 2. आता दिस आर द फोर ऑप्शन्स, आपल्याला चार पैकी एक आन्सर आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता काय करता येईल, थिंक ऑन इट, विचार करायच्यावर काय करता येईल. आता इथे एक पॉइंट तुमच्याकडे आहे, पण तो पॉइंट आपण घेतलेला नाही, कारण तो पॉइंट आपला इथं सीबीएसई एज वेल एज बोर्डला तो डिलीट झालाय, पण तुम्हाला तो 10th ला झालेला आहे. त्यासाठी मी थोडं रिवाइज करतो, कारण ते पॉइंट जरी तुम्हाला डिलीट झाला असला तर त्याचे कन्सेप्ट तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. मग ते थोडक्यात मी सांगतो. बघा, हे दोन रेजिस्टर मी जर एकत्र जोडले तर हे कनेक्शन कसं मिळालं मला, हे कनेक्शन मला कसं मिळणार. हे जर कनेक्शन मी जर असं केलं, हा रेजिस्टन्स R1, हा रेजिस्टन्स R2, टू रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, बरोबर. मग आता टोटल रेजिस्टन्स मला किती मिळणार, RS इज इक्वल टू R1 प्लस R2. म्हणजे ही डायग्राम मला कशी मिळेल, ही डायग्राम मला अशी मिळेल. इथं येणार RS, त्या दोघांचं मिळून कॉम्बिनेशन, आणि तो कॉम्बिनेशन म्हणजे किती, RS इज इक्वल टू R1 प्लस R2. समजलं. हे तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये केलेलं आहे. इव्हन मी फाउंडेशनच्या लेक्चर मध्ये पण तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे. फाउंडेशनचं लेक्चर जर बघितलं तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आणि ह्यामध्ये काय होतं, इथून तुम्ही काय करताय, पोटेन्शियल डिफरन्स V देताय. V पासून तुम्हाला काय मिळणार आहे, इथून तुम्हाला करंट मिळेल. मग आता करंट मला सांगा, या दोन्ही रेजिस्टर मध्ये सेम राहणार का डिफरंट राहणार. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट हा. बघा, ज्या वेळेला रेजिस्टन्स सिरीज मध्ये असतील तर करंट तुमचा सेम राहणार आहे. देयर विल बी नो चेंज इन द करंट, बट पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट. म्हणजे इथं तुम्हाला पोटेन्शियल V1 मिळेल, इथं तुम्हाला पोटेन्शियल V2 मिळेल. म्हणजे R1 च्या अक्रॉस V1 मिळेल, R2 च्या अक्रॉस V2 मिळेल. त्यामुळं जेव्हा रेजिस्टर सिरीज मध्ये जोडलेले असतात त्यावेळेला करंट हा तुमचा सेम राहतो आणि पोटेन्शियल तुमचा डिफरंट राहतो. ठीक आहे, कुठेतरी हे नोट डाऊन करून घ्या एका बाजूला, कारण ह्या कन्सेप्ट तुम्हाला पॉवर मध्ये पण बघायचे. म्हणजे याच्यानंतर आपण जे पॉवरचे एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्या कन्सेप्ट आहेत, त्यामुळे हे समजलं पाहिजे. जिथं रेजिस्टन्स सिरीज मध्ये असतील तिथला करंट काय राहणार, सेम. तिथला पोटेन्शियल डिफरन्स काय राहणार, डिफरंट. आणि तसंच मी जर पॅरलल साठी जर गेलो, पॅरलल साठी मला काय मिळणार, बघा बरं. हे पॅरललचं कनेक्शन केलं तर पॅरललला इथं R1 आहे, इथं R2 आहे, इथं मी पोटेन्शियल डिफरन्स V दिला. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट, ह्या दोघांना पोटेन्शियल डिफरन्स V सेम राहणार. इथं पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट होता, इथं या दोघांना पोटेन्शियल डिफरन्स सेम राहणार, आणि तो म्हणजे किती, तर V. मग आता R1 ला पण तुम्हाला 20 मिळतोय, R2 ला पण तुम्हाला 20 मिळतोय. इथं R1 ला V आणि V सेम आहे का, नाही. इथं V तुमचा सेम आहे. म्हणजे चेंजेस काय झाले बघा, इथं पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट, इथं पोटेन्शियल डिफरन्स इज सेम, पण इथून येणारा करंट इथं तो काय झाला, डिवाइड झाला. मग इथं आला I1, इथं आला I2. म्हणजे काय झालं बघा बरं, इथं करंट इज डिफरंट, इथं करंट इज सेम. दिस इज द डिफरन्स बिटवीन सिरीज कॉम्बिनेशन अँड पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीज मध्ये करंट सेम, पॅरलल मध्ये पोटेन्शियल सेम. हे तुमच्या लक्षात, अल्टरनेटिव्ह आहे. इकडे करंट सेम, इकडे पोटेन्शियल सेम. पॅरललला पोटेन्शियल सेम राहतो. ओके, मग आता हे लक्षात ठेवायचं. मग आता बघा बरं, इथे एक कंडक्टर आहे, इथे एक कंडक्टर आहे. समजा इमॅजिन करा, सपोज टेम्परेचर वाढलं तर काय होणार, रेजिस्टन्स वाढला. मग ह्याचा एक मला रेजिस्टन्स मिळेल, ह्याचा एक मला रेजिस्टन्स मिळेल. मग सपोज ह्याचा रेजिस्टन्स मी म्हटलं ह्याचा R1 आणि ह्याचा रेजिस्टन्स मी म्हटलं R2. मग आता हे दोन रेजिस्टन्स कसे जोडले तरी, असं जोडलंय का असं जोडलंय, साहजिकच तो असं दिसतोय मला. म्हणजे these resistors are connected in series. Resistors are connected in series.
म्हणजे जे दोन कंडक्टर घेतलेले आहे त्यांचा रेझिस्टन्स तुमचा कसा मिळतोय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये मिळतोय. त्यामुळे सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय राहणार आहे RS इज इक्वल टू R1 प्लस R2. RS इज इक्वल टू R1 प्लस R2. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. आताशी फक्त त्यांचं कनेक्शन बघितलं, हाऊ दे आर कनेक्टेड. दे आर कनेक्टेड इन सिरीज. पण आपण काय सांगतोय रेझिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वरती डिपेंड आहे का? टेम्परेचर वरती डिपेंड नाही. मग आता मी काय सांगतोय बघा, एक जनरल टेम्परेचर द्यायला आहे, नॉर्मल टेम्परेचर मध्ये काहीतरी टेम्परेचर द्यायला आहे, पण तिथून तो वाढणार नाही, तिथून तो कमी होणार नाही. ठीक आहे, म्हणजे एक नॉर्मल टेम्परेचर. मग आता त्याच्या वेळेला हा रेझिस्टन्स R1 असेल, त्याच्या वेळेला तो रेझिस्टन्स R2 असेल. काहीतरी झालं तर तो इनिशियल पण झाला, तो फायनल पण झाला. टेम्परेचर बदलणार आहे का? देयर विल बी नो चेंज इन टेम्परेचर. मग रेझिस्टन्स बदलणार का? नाही बदलणार. म्हणजे सुरुवातीला जे टेम्परेचर होतं तेवढंच रेझिस्टन्स बाहेर राहणार आहे. त्यामुळे मी असं म्हणू शकतो का R इनिशियल इज इक्वल टू R फायनल, किंवा R फायनल इज इक्वल टू R इनिशियल. कसं लिहिल्या? फक्त फायनल साठी टर्म आपण इथे लिहायचे, पण मी तिकडे घेतलंय. येते लक्षात? म्हणजे टेम्परेचर वरती डिपेंड नाही, पण टेम्परेचर वाढलंच नाही, रेझिस्टन्स किती राहणार? तेवढाच राहणार ना. म्हणजे जेवढा इनिशियल आहे तेवढाच फायनल राहणार. म्हणून RF इज इक्वल टू R इनिशियल. मग आता इनिशियल म्हणजे किती? तर R1 प्लस R2. इनिशियल म्हणजे किती? R1 प्लस R2. R1 प्लस R2. फायनल टेम्परेचर आता आपल्यासाठी तो रेझिस्टन्सचं इक्वेशन घ्यायचं आहे. मग आता आपलं मेन इक्वेशन फायनल इज इक्वल टू इनिशियल 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ठीक आहे. मग आता हा फायनल साठी मला इक्वेशन घ्यायचं आहे. आता फायनल मला कसं मिळणार? तर फायनल मला असं मिळेल R1 फायनल प्लस R2 फायनल. मग आता R1 फायनल किती येणार? तर त्या फॉर्म्युलानुसार बघा, R1 फायनल म्हणजे RT च्या ठिकाणी R1 फायनल आहे ना. इथं लिहितो इक्वेशन R1 फायनल इज इक्वल टू, ह्याचा इनिशियल कोण आहे? R1 फायनल इनिशियल कोण आहे? तर R1. म्हणजे RT च्या ठिकाणी R1 फायनल, R0 च्या ठिकाणी R1. ब्रॅकेट मध्ये काय येणार? 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ठीक आहे. सेकंड इक्वेशन R2 फायनल. R2 फायनल इनिशियल कोण आहे? तर R2. म्हणजे इथे येणार R2 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ठीक आहे. म्हणजे आता R1 फायनल साठी हे इक्वेशन मिळेल, R2 फायनल ला तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. बघा बरं, त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. R1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी प्लस R2 in bracket 1 plus alpha delta t is equal to R1 plus R2. राइट हँड साइड इक्वेशन. ठीक आहे. ब्रॅकेट ओपन करा, काय मिळेल? R1 प्लस एकच मिनिट ही जी टर्म लिहिली ही कोणासाठी लिहिली? R1 फायनल साठी लिहिली. म्हणजे इथे येणार अल्फा 1, इथे येणार अल्फा 2. तेवढं फक्त लिहायचं राहिलं, थोडं कमेंट करा. R1 साठी अल्फा 1, R2 साठी अल्फा 2. चलो ओके. ब्रॅकेट ओपन करा. R1 into 1 R1 प्लस R1 अल्फा 1 डेल्टा टी प्लस R2 into 1 R2 प्लस R2 अल्फा 2 डेल्टा टी इज इक्वल टू R1 प्लस R2. समजलं इथपर्यंत? आता बघा बरं, R1 प्लस R2 जर लिहिलं तर हे तर कॅन्सल होत आहे. ठीक आहे. मग डायरेक्टली मी आता काय करतो, इथं कॅन्सल करतो. R1 प्लस R2, R1 प्लस R2. आता राहिलं किती? ही एक टर्म R1 अल्फा 1 डेल्टा टी प्लस R2 अल्फा 2 डेल्टा टी इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता काय करता येईल? आता तुम्हाला रेझिस्टन्स मिळालाय. आता तुम्हाला रेझिस्टन्सच्या ठिकाणी काय करायचं आहे? रेझिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला सबस्टिट्यूट करायचा आहे.
ठीक आहे, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायचा आहे. मग आता रेझिस्टन्सचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करत असताना R इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपल्याकडे, R इज इक्वल टू रो एल अपॉन ए, R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. ओके, R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. आता इथं 0 याचं कारण काय, कारण इनिशियल पण कॅन्सल झाला, तुमचा इथला इनिशियल पण कॅन्सल झाला. ठीक आहे, इनिशियल कॅन्सल झाला. आता आपण टोटल किती घ्यायला, रेझिस्टन्स इथला 0 झाला. ठीक आहे, आता R1 चा फॉर्म्युला R इज इक्वल टू रो 1 L अपॉन A अल्फा 1 डेल्टा T प्लस रो 2 L अपॉन A अल्फा 2 डेल्टा T इज इक्वल टू 0. ठीक आहे, डेल्टा टी पलीकडे गेला, कॉमन काढला, तो कॅन्सल झाला. एल अपॉन ए काय झाला, तो कॅन्सल झाला, पलीकडे गेला, कारण पलीकडे गेला आपले 0 आहे. तर राहिले किती, रो 1 अल्फा 1 प्लस रो 2 अल्फा 2 इक्वल टू 0. बघा बरं ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट कळालं इथपर्यंत, कळालं इथपर्यंत. ठीक आहे, पॉज करा, नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. काय दिलंय, एक सर्किट तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या सर्किट मध्ये नंतर क्वेश्चन तुम्हाला दोन दिले. काय विचारलं इथं, एनर्जी स्पेंट इन 3 ओम इन 3 सेकंड. म्हणजे 3 ओमच्या रेझिस्टर मध्ये किती एनर्जी स्पेंट झाली, किती वेळात, 3 सेकंद या वेळात, ती एनर्जी आपली काय करायची इथं फाइंड करायची आहे. आणि त्याचबरोबर दुसरा क्वेश्चन काय आपला, एनर्जी स्पेंट इन होल सर्किट, एनर्जी स्पेंट इन होल सर्किट अगेन इन 3 सेकंड, इन 3 सेकंड. ओके, मग आता एक सर्किट आहे, इथं तुमचा सेल दिलाय, म्हणजे इथं तुमचं पोटेन्शियल किती आहे, 12 व्होल्ट. एक रेझिस्टर दिलाय 2 ओम, तिथून पुढे पुन्हा दोन रेझिस्टर दिले 3 ओम 6 ओम, हे एकत्र करून परत कुठे जोडले 12 व्होल्टला. ठीक आहे, थोडं तर मग कसं सांगितल्या पद्धतीनं दोन रेझिस्टर जर सिरीज मध्ये असतील R1 R2, तर यांचा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय, RS इज इक्वल टू R1 प्लस R2. ठीक आहे, यांची कंडिशन काय आहे, करंट सेम, पोटेंशियल डिफरंट. सपोज रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, तर काय येणार, फॉर्म्युला 1 upon Rp is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. आणि ह्या दोन कंडिशन काय राहणार, इथं पोटेन्शियल सेम, करंट डिफरंट. These are the main conditions for series आणि पॅरलल. ठीक आहे, मग सिरीजचा फॉर्म्युला इथं आहे, पॅरललचा फॉर्म्युला इथं आहे. सिरीज मध्ये काय राहतं, करंट सेम राहतो, पोटेन्शियल डिफरंट राहतो. पॅरलल मध्ये काय राहणार, पोटेन्शियल सेम, करंट डिफरंट. मग आता आरपी चं इक्वेशन तयार करायचं आहे. आरपी इक्वल टू किती येणार, तर पहिल्यांदा मी स्टेप वाईज जातो. 1 अपॉन आरपी इज इक्वल टू, इथं R2 मल्टिप्लाय झाला, इथं R1 मल्टिप्लाय झाला, प्लस साइन इथं येणार R1 इंटू R2, म्हणजे आरपी इज इक्वल टू, वर खाली करायचं तर न्यूमरेटरला घेऊन आलोय, R1 R2 अपॉन R1 प्लस R2. कसंही केलं तर चालेल, R2 प्लस R1 किंवा R1 प्लस R2. म्हणजे एक शॉर्टकट फॉर्म तुम्हाला मी देतो हिंट समजण्यासाठी. पॅरललचं कनेक्शन असेल तर इथं काय केलं बघा, R1 R2 मल्टिप्लाय केलाय, इथं R1 R2 मध्ये काय केलंय, प्लस केलाय. म्हणजेच काय, पॅरललचा फॉर्म्युला जर आला तर मल्टिप्लाय अपॉन ऍडिशन, ही एक ट्रिक लक्षात ठेवायची, मल्टिप्लिकेशन अपॉन ऍडिशन. म्हणजे आता बघा, इथं 3 आहे, इथं 6 आहे, बरोबर, 3 आहे 6 आहे, म्हणजे तुमचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, खाली तिथं काय करायचं, ऍड करायचं. म्हणजे बघा बरं, लागलं सॉल्व करून घेऊ आपण. इथं आरपी इज इक्वल टू 3 इंटू 6 अपॉन 3 प्लस 6, 6 इंटू 3 किती येते, 3 5 3 6 जा 18, 7 3 9, 9 1 जा 9, 9 2 जा 18, म्हणजे किती आला, 2 ओहम आला. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण ते काय करतोय, सॉल्व करतोय. ठीक आहे, पॉज करून नोट डाऊन करून घ्या, पॉज करा आणि नोट डाऊन करा. ओके, रब करू. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला एनर्जी फाइंड करायची, म्हणजे थोडक्यात पॉवर मधले एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे,
पॉवरचे एक्झाम्पल्स आहेत. मग आता पहिल्यांदा पॉवरचे फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घेतो. पॉवरचे तीन फॉर्म्युला आपल्याकडे आहेत. पॉवर इज इक्वल टू VI इज इक्वल टू I स्क्वेअर R इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. हे पॉवरचे तीन फॉर्म्युला P is equal to VI, P is equal to I square R, P is equal to V square upon R. आणि त्याचबरोबर एनर्जी E is equal to P into T. मग P किती आपल्याकडे VIT is equal to I square RT is equal to V square upon R into T. मग इथं तुम्हाला एनर्जीचं एक्सप्रेशन तुम्हाला मिळतं. इथं पॉवरचं एक्सप्रेशन आहे, इथं तुम्हाला एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. मग आता एनर्जी फाइंड करत असताना इथं पण ह्या सर्किट मध्ये तुम्हाला रेझिस्टर सिरीज मध्ये मिळतील, रेझिस्टर तुम्हाला पॅरलल मध्ये मिळतील. ठीक आहे. आता बघा बरं इथं कनेक्शन कसं आहे. बॅटरी पासून कनेक्शन आलं, रेझिस्टरला गेला 2 ओम. पण इथून आता ह्या पॉइंटला आल्यानंतर दोन रेझिस्टर असे तुमचे डिवाइड झाले. त्यामुळं या दोघांचं कनेक्शन कसं मिळणार, पॅरलल. मग त्यासाठी पॅरललचा मी फॉर्म बघितला, त्याचा रेझिस्टन्स मी फाइंड केला, म्हणजे ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट मला इक्वेशन मिळालं. मग त्याची डायग्राम मी इथे ड्रॉ करतो. हा आपल्याकडे 12 व्होल्ट आहे. इथून कनेक्शन आलं म्हणजे हा 2 ओम आला आणि ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट किती मिळाला मला, 2 ओम. म्हणजे हे कनेक्शन मला अशा पद्धतीनं मिळालं. मग आता बघा बरं, आता हे रेझिस्टर तुम्ही कसे जोडले, सिरीज आहे का पॅरलल, सिरीज मध्ये काय राहणार, सिरीज मध्ये करंट सेम राहणार, सिरीज मध्ये करंट सेम राहणार. मग इथलं पोटेन्शियल काय राहणार, डिफरंट. इथे येणार V1, इथे येणार V2. कळलं इथपर्यंत, समजलं. ठीक आहे. मग आता एक लक्षात ठेवायचं, बघा मी काय सांगतो. जसं सिरीज होतं त्यावेळेला करंट सेम होता, पॅरलल होता त्यावेळेला पोटेन्शियल सेम होता. मग आता एनर्जी मध्ये जर त्यावेळी तुम्ही इक्वेशन फाइंड करताय आणि त्या सर्किट मध्ये जर तुम्हाला सिरीज असेल, पॅरलल असेल, असं काहीतरी कॉम्बिनेशन असेल, तर एनर्जीचा कोणता फॉर्म्युला यूज करायचा की जेणेकरून सोपं जाईल. तर ज्या वेळेला सिरीज आहे, बघा मी काय म्हणतोय, ज्या वेळेला सिरीज आहे त्यावेळेला सेम कोण आहे, I सेम आहे. त्यामुळे फॉर्म्युला यूज करताना कोणता यूज करायचा, एनर्जी इज इक्वल टू I स्क्वेअर RT फॉर सिरीज. आणि ज्या वेळेला पॅरलल असेल, पॅरललला काय सेम राहतं, पोटेन्शियल सेम राहतो. त्यामुळे पोटेन्शियलला तुम्हाला काय करायचं आहे, E इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R इंटू T पॅरलल. या हिंट्स आहेत, तुम्हाला हे लक्षात ठेवलंच पाहिजे. कारण हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला एक्झाम्पल लगेच सुटणार आहे. लय कॅल्क्युलेशन मोठं करत बसायचं नाहीये. कमी वेळात कसं एक्झाम्पल सुटेल हे एवढंच फक्त तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. सिरीज कनेक्शन असेल तर तुम्हाला I स्क्वेअर RT करंट सेम राहणार आहे. पॅरलल कनेक्शन असेल तर तुम्हाला V स्क्वेअर अपॉन RT कारण V तुमचं सेम राहणार आहे. ठीक आहे. हे नोट डाऊन करून घ्या. हे नोट डाऊन करा, पॉज करा आणि नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा. सुरुवात करतोय मी. ओके. आता हे फॉर्म्युला तुम्ही कुठे एका बाजूला लिहून घेतले असतील. ठीक आहे. आता या इक्वेशन कडे जाऊया. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आता बघा पहिलं क्वेश्चन आपलं काय आहे, एनर्जी स्पेंड इन 3 ओम इन 3 सेकंड. म्हणजे इथली एनर्जी मला फाइंड करायची, इथली एनर्जी. आता 3 ओम साठी इंडिव्हिज्युअल रेझिस्टर दिलाय, पूर्ण सगळं सर्किट दिलंय का, नाही, इंडिव्हिज्युअल दिलाय. त्यामुळे मी ते सिरीज म्हणू शकत नाही ना पॅरलल म्हणू शकत नाही, एकच रेझिस्टर दिला. मग किती एनर्जी फाइंड करण्यासाठी मी असं म्हणतोय, हा 3 कुठे जोडलाय, 6 ला जोडलाय ना पॅरलल मध्ये. मग पहिल्यांदा मला काय करायचं आहे, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन मी बघितलं. मग पॅरललचा फॉर्म्युला मी यूज केला, त्याचं किती आला इक्विव्हॅलेंट 2 ओम आला. मग त्याचं कनेक्शन रिअरेंज केलं तर इथून पहिला रेझिस्टर मध्ये तुमचा 2 ओम, त्याच्या पुढे कोण आला, त्याचा इक्विव्हॅलेंट किती आला 2 ओम. हे कनेक्शन मी जोडून घेतलं. ठीक आहे. आता माझ्याकडे काय मिळतंय, आता ह्याचा टोटल रेझिस्टन्स पण मला मिळतोय. टोटल रेझिस्टन्स किती मिळणार आहे, सिरीज मध्येच आहे ना. त्यामुळे इथं तुम्ही RS इज इक्वल टू R1 प्लस R2 म्हणजे 2 प्लस 2 इज इक्वल टू किती 4 ओम इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. ठीक आहे, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. पण आता सध्या आपल्याकडे काय पाहिजे, आपल्याला इथं V माहित नाही, आपल्याला करंट माहित नाही. ठीक आहे. आपण करंट फाइंड करू शकतो. जर इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आपल्याकडे आहे, पोटेन्शियल आपल्याकडे आहे, करंट आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे. तर
किती येते बघा. मग आता ह्याच्यानंतर कनेक्शन मला कसं मिळेल, ह्याच्यानंतर मला कनेक्शन हे असं मिळेल. हे आलं 12 व्होल्ट, 2 किती आला 4 ओहम. म्हणजे आता इथला करंट मला फक्त काय करायचा फाइंड करायचा. आता बघा बरं ह्या फिगर वरून फॉर्म्युला काय, V इज इक्वल टू IR, म्हणजे I इज इक्वल टू किती V बाय R. V किती आहे आपल्याकडे 12 व्होल्ट, R किती आपल्याकडे 4 ओहम, म्हणजे किती येते 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, म्हणजे करंट I इज इक्वल टू 3 एंपियर. म्हणजे सर्किट मधून करंट किती फ्लो होतोय, करंट I इक्वल टू 3 एंपियर एवढा करंट फ्लो होतोय. ठीक आहे. मग आता इथं करंट किती मिळणार आहे, I इज इक्वल टू 3 एंपियर. इथं करंट मला किती मिळणार आहे, I इज इक्वल टू 3 एंपियर. ठीक आहे. आता इथनं करंट निघाला. आता हे कनेक्शन बघा, हे कनेक्शन कसं आहे, सिरीज मध्ये आहे, म्हणजे इथला करंट सेम राहणार आहे, इकडचा करंट सेम राहणार आहे. ओके. मग आता इथला पोटेन्शियल मी फाइंड करू शकतो की, इथला पोटेन्शियल फाइंड करू शकतो, इथला पोटेन्शियल फाइंड करू शकतो. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा इथला पोटेन्शियल फाइंड करून घेतो. मग आता V1 इज इक्वल टू I इंटू R. करंट सेम राहणार ना, करंट सेम राहणार. मग I किती आपल्याकडे 3, R1 किती आपल्याकडे 2, म्हणजे किती येते 3 2 जा 6 व्होल्ट. मग आता इथं पण 2 आहे, त्यामुळे इथं पण मला काय मिळणार आहे, म्हणजेच V1 इज इक्वल टू V2. ओके. इथं मी V1 म्हणतो आणि इथंच मी त्याला V2 म्हणतो. म्हणजे इथं मिळाला तुम्हाला 6 व्होल्ट, इथं मिळाला तुम्हाला 6 व्होल्ट. कारण इथं पण 2 ओहम आहे, इथं पण 2 ओहम आहे. इथं किती येणार 3 × 2 6, इथं किती येणार 3 × 2 पुन्हा 6. त्यामुळं 6 व्होल्ट 6 व्होल्ट. म्हणजे बघा ह्या 2 ओहमला जर पोटेन्शियल बघितलं तर मला इथं 6 व्होल्ट मिळतंय, आणि ह्यांच्यामध्ये अक्रॉस मी जर बघितलं तर इथं पण मला 6 व्होल्ट मिळतंय. म्हणजे 6 ओहमला व्होल्टेज किती 6 व्होल्ट, 3 ओहमला व्होल्टेज किती 6 व्होल्ट. ठीक आहे. आता 6 व्होल्ट मला मिळाला, इथनं आलेला करंट 3 एंपियर मिळाला. पण इथून करंट काय झाला, या पॉइंटला करंट तुमचा पुन्हा डिवाइड झाला, जंक्शन पॉइंट आला, बरोबर का, जंक्शन पॉइंट आला. मग आता काय करता येईल, इथली एनर्जी आपल्याला फाइंड करायची आहे. एनर्जीचा फॉर्म्युला बघितलं आपल्याला काय आहे, आता इथं पॅरलल आहे ना, मग पॅरलल साठी कनेक्शनचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी तुम्हाला, V² अपॉन R इंटू T. मग आता करंटचं इक्वेशन आपल्याला पाहिजे का, इथं गरज नाही, डायरेक्टली आपण घेऊ शकतो आता एनर्जी. ठीक आहे. मग आता एनर्जी मला माहित आहे, V किती आपला इथं किती मिळाला याला 6 व्होल्ट, म्हणजे 6 इंटू 6 त्याचा स्क्वेअर आहे ना, V² 6 इंटू 6. R किती 3 ओहम, 3 आला. टाइम किती सेकंड राहिले 3 सेकंड. किती येते बघा बरं, 3 ला 3 कॅन्सल झाला, 6 6 जा 36 जूल. एवढी मिळाली एनर्जी तुम्हाला कोणत्या रेझिस्टन्स मध्ये, 3 ओहमच्या रेझिस्टन्स मध्ये. कळलं का. म्हणजे इथं मी करंट फाइंड करत बसलो का, इथं गरज नाही. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, काय सांगितलं, सिरीज असेल तर I²RT, पॅरलल असेल तर V² अपॉन R इंटू T. येते लक्षात. ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा. आताशी एक एनर्जी आपण फाइंड केलेली आहे, आणि दुसरी एनर्जी आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. तसंच तुम्ही या 6 ओहम साठी पण तुम्ही एनर्जी फाइंड करू शकता. कशी करणार बघा बरं, सेम फॉर्म्युला यूज करायचा. एनर्जी इज इक्वल टू V² अपॉन R इंटू T इज इक्वल टू, V किती आपल्याकडे इथला 6 आहे, 6 इंटू 6 अपॉन R किती आपल्याकडे 6 ओहम, आणि टाइम किती आपल्याकडे 3 चा स्क्वेअर आपण कन्सिडर केला. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 3 जा 6, 6 इंटू 3 18 जूल. म्हणजे इथे एनर्जी आपल्याला किती मिळाली 18 जूल मिळाली. म्हणजे 3 ओहमला इथं मिळाला 36 जूल, आणि इथं 6 ओहमला किती मिळाला 18 जूल. तसंच मी इतर 2 ओहम साठी पण मी फाइंड करू शकतो. 2 ओहमला काय येणार बघा बरं, 2 ओहमला आता हा 2 ओहम म्हणजे हा 2 ओहम, हे कसं आहे कनेक्शन सिरीज मध्ये, कारण ह्यांचा इक्वेशन काढला तर आपल्याला 2 मिळतोय, म्हणजे हे कनेक्शन कसं आहे सिरीज मध्ये. म्हणजे काय येणार I²RT इज इक्वल टू I²RT. I किती आपल्याकडे करंट मिळालाय ना 3 एंपियर, 3 इंटू 3, रेजिस्टन्स किती 2, टाइम किती
टाइम किती 3 किती ते बघा 3 3 जा 9 9 1 जा 9 9 जा 27 27 into 2 27 into 2 म्हणजे किती 2 7 जा 40 into the 4 5 54 जूल तुम्हाला मिळाला एनर्जी इज इक्वल टू 54 जूल म्हणजे इथं तुम्हाला 54 जूल तुम्हाला एवढी एनर्जी इथं मिळाली म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्ही फाइंड केली आता विचारले काय तुम्हाला फक्त स्पेंट इन 3 ओहम आणि स्पेंट इन होल सर्किट आता होल सर्किट साठी आपण काय केलं इथला फाइंड केला इथला फाइंड केला इथला फाइंड केला ठीक आहे आता मी सगळ्यांची ऍडिशन करतो टोटल एनर्जी किती मिळेल टोटल एनर्जी सगळ्यांची ऍडिशन करा 54 प्लस 18 प्लस 36 किती येते बघा 7 4 10 18 5 1 6 7 8 9 10 108 जूल टोटल एनर्जी टोटल एनर्जी ओके टोटल एनर्जी त्याच बरोबर तुम्हाला अजून एक मेथड आहे तुम्ही त्यामध्ये पण तुम्ही सॉल्व्ह करू शकताय आता इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स तुमच्याकडे 4 आहे करंट तुमच्याकडे I आहे तिथे I 3 एंपियर आहे 12 व्होल्ट आहे ठीक आहे मग तुम्ही कुठलाही फॉर्म्युला घ्या एनर्जीचा एनर्जी इज इक्वल टू I स्क्वेअर RT घेऊया I स्क्वेअर RT I किती आपल्याकडे 3 into 3 R किती आपल्याकडे 4 ओम इक्विव्हॅलेंट मध्ये बघतोय इक्विव्हॅलेंट मध्ये 4 ओम टाइम किती विचारला आपल्याला 3 सांगितलंय ना 3 बघा 3 3 जा 9 9 3 जा 27 into 4 4 7 जा 28 2 आला 4 2 जा 8 9 10 108 इथे लक्षात म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय इथं पण तुम्हाला 108 मिळालं इथं पण तुम्हाला 108 मिळालं अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल काय करतोय सॉल्व्ह करतोय ठीक आहे कळालं इथपर्यंत ठीक आहे या 4 एक्झाम्पलला तर बराच वेळ गेलेला आहे त्यामुळे आपण काय करतोय आजचं लेक्चर आता इथंच थांबवतोय पॉवरचे एक्झाम्पल राहिलेत पॉवरचे एक्झाम्पल मी उद्याचं लेक्चर झाल्यानंतर मी म्हणजे उद्या एक नवीन पॉइंट चालू करतोय तो पॉइंट झाला की मग ते पॉवर एक्झाम्पल मी घेतो ठीक आहे एकच पॉइंट राहिला टॉपिक मधला तेवढा पॉइंट कव्हर करू आणि नंतर एक्झाम्पल्स बघू त्यात पॉवरचे एक्झाम्पल घेतो ठीक आहे तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय होप सो यू हॅव लाईक द लेक्चर जर लेक्चर आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स मध्ये तुमचं हे व्हिडिओ तुमचं शेअर करा आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू